सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे भवानी बिजलगाव तालुका कमालनगर जिल्हा बिदर. आपले नम्र समस्त ग्रामस्थ मंडळी तसेच युवक मंडळ भजनी मंडळ भवानी बिजलगाव. तर आता हे दुःख सहन करायला आम्ही तयार आहोत. नाही कळालं तर उदाहरण देऊ का? माफी मागून उदाहरण देतो. मला सांगा, काल्याचं कीर्तन झाल्यानंतर प्रसाद आहे ना सगळ्याला? आहे ना नक्की? नाहीतर परत घोटाळा व्हायचा, माझ्यावर यायचं काहीतरी. आहे, सगळ्याला प्रसाद असतोच. कीर्तन झाल्यानंतर महाप्रसाद आहे. मग आता मी सगळ्याला आता किती गर्दी झाली आहे, एवढ्या दाटीवाटीत तुम्ही बसलाय, मी तुम्हाला सगळ्याला विचारतो, कीर्तनानंतर जर प्रसाद आहे, बरोबर आहे की नाही? सगळ्याला प्रसाद मिळणार आहे म्हटल्यानंतर तासभर कीर्तन ऐकायला काय हरकत आहे? कळालं का बघा? आता हे होतोय त्रास, बसायला अडचण यायला लागली, मांडीवर मांडी पडायला लागली, कुठं अमुक व्हायला लागलं, तमुक व्हायला लागलं, मान्य आहे. पण जर पुढं प्रसाद मिळत असेल तर आत्ता कीर्तनाचं ऐकायला काय हरकत आहे? तसं जन्माला आल्यानंतर तुझ्या चरणाची सेवा करायला मिळत असेल तर गर्भवासाचं दुःख सहन करायला काय हरकत आहे? विठाला विठ्ठल. आमचे वडील एक उदाहरण द्यायचे. जुने कीर्तनकार सगळे हेच उदाहरण द्यायचे. असं काही काय आहे बरं का, जुन्या कीर्तनकारांची जी उदाहरणं असायची ना ती इतकी, मी त्याच्या पुढचं एक वाक्य सांगतो महाराज. एखाद्या जुन्या कीर्तनकारांनी किंवा महात्म्यांनी जर एखादा दृष्टांत सांगितला किंवा एखादा विचार सांगितला तर तो कोणत्या ग्रंथात आलाय हे विचारायचं नाही, त्यांच्या मुखातून आला ना हाच त्याला आधार, हाच त्याला आधार. दादासाहेबांनी जर एखादा दृष्टांत कीर्तनात सांगितलेला असेल तर तो कुठल्या ग्रंथात आहे ते विचारायचं नाही, त्यांनी सांगितलं ना हाच त्याला आधार, त्याच आधार. दुसरा आधार बघायची गरज नाही. वारकरी संप्रदायातली काय नावं एक एक सांगायला लागलो तर पुष्कळ वेळ जाईल. पंढरपुरामध्ये वैकुंठवासी तात्यासाहेब महाराज वास्कर आबा नाव तुम्ही ऐकलंच. अहो, नाव घेतलं तरी हृदय भरून येतं. वैकुंठवासी तुळशीदास महाराज नामदास, वैकुंठवासी ज्ञानेश्वर माऊली देवकर महाराज, वैकुंठवासी नामदेव बुवा टेंभुकर महाराज. ही नावं जरी आपल्या कानावर पडली तरी जीवन तृप्त झाल्यासारखी भावना आहे. तिकडे पलीकडे आळंदीत जर आपण गेलो तर वैकुंठवासी मामासाहेब दांडेकर, काय नाव घेतलं तरी अगदी छाती फुगून येते. कसली नावं ही, दर्जेदार नावं. जरा वेदांतातल्या ह्याच्यात जर विचार करायचा झाला तर वैकुंठवासी रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजी, वैकुंठवासी धुंडा महाराज देगलूरकर, वैकुंठवासी शंकर महाराज खंदारकर, काय नावं, एक एका हुनी बळी रे. तुम्हाला एक सांगू का, ही इतकी नावं बलाढ्य आहेत, हिमालयासारखी नावं आहेत. त्यामुळं किती जरी वारकरी संप्रदायामध्ये अशा अडचणी आल्या तरी वारकरी संप्रदाय चंद्र सूर्य असेपर्यंत हटणार नाही. याचं कारण याचा पाया हे, ही सगळी मंडळी याचा पाय आहे. आता अलीकडे किती जरी गोंधळ चाललेले असले, किती जरी ही भेळ मिसळ चाललेली असली तरी हे वारा आहे, हे एक वारा आहे. तुम्हाला एक सांगू, आमचे वडील सांगत असतात, एखादी वावटळ आली की काय करायचं, काही नाही, खाली मान घालायची, त्याला विरोध करत बसायचं नाही, ती काही दिवसानं जातं निघून. अशा किती वावटळी आल्या आणि किती गेल्या, किती लोकांची कॅशी तर जाऊ द्या, आता नको, हे सगळं वाढेल माझ्या. त्यामुळे हे काही नसतं महाराज. जे मूळ असतं ना, अधिष्ठानाचं असतं ना, ते टिकाऊ असतं. भक्क इंग्रजीतला शब्द वापरतो, कॉन्क्रीट असतं, कॉन्क्रीट, ते फार भक्कम असतं. त्यामुळं ह्या सगळा विचार जर आपण डोळ्यासमोर घेतला, आमच्या वडील सांगायचे एक उदाहरण, नाही ते गर्भवास आणि सुखे घालावे याच्यावर बोलत होतो, कारण उपजवणी ना पुढती येऊ त्याच्यावर आहे. काही नाही, एक मनुष्य शेतातून निघाला, ते जात असताना काय झालं, एक त्या शेतातला शेतकरी पाखर राखण करण्याकरता गोफणीतून दगड मारत होता. गोफण माहिती आहे आपल्याला, गोफणीतून दगड मारायचा. नेमकं त्या वाटसरूच्या पाठीमध्ये दगड पडला. दगड पडल्याबरोबर त्याला दुःख झालं, आई म्हणून खाली बसला. दगड तरी केवढा आहे म्हणून पाठीमागं वळून बघितलं तर तो दगड नसतो, सोन्याचा गोळा असतो. आता सोन्याचा गोळा आहे म्हटल्यानंतर दुःख होईल का? हा उठून उभारणार म्हटलं, येऊ दे की 4-5 असली, काय होत नाही मला. उदाहरण संपलं. दगड लागल्याचं दुःख आहे, पण तो दगड नाही, सोन्याचा गोळा आहे म्हटलं की सुख आहे. तसं जन्माला येण्याचं, गर्भवासाचं जरी दुःख असलं, तुझ्या चरणाची सेवा मिळत असेल तर ते सुख आहे. उपजोनी या पुढती येऊ. विठाला कशा करिता काला खाऊ दही भात. कधी कधी प्रश्न पडतो, दही आणि भात असे 2 शब्द का ठेवले? हे दह्याचे अर्थ काय आहेत, भाताचे अर्थ काय आहेत, लक्षणीने अर्थ काय करायचे, वाच्यार्थाने काय करायचे, याचा विस्तार करण्यात वेळ घालवत नाही. तरी परंतु एक छोटासा अर्थ सांगून पुढे जातो, नीट ऐका. दही कसं आहे आणि भात कसा आहे. दही हे आंबट असतं,
दही हे आंबट असतं आणि भात हा गोड असतो, एवढं तर मान्य आहे. दही हे आंबट आहे, भात हा गोड आहे. आंबट असलेलं दही आणि गोड असलेला भात एकत्रित करणं म्हणजे काय? आंबट असलेलं दही म्हणजे आंबट असलेला संसार आणि गोड असलेला भात म्हणजे गोड असलेला परमार्थ एकत्रित करणं म्हणजे दही भाताचा काला खाणं. आता फक्त त्याच्यातला एक अर्थ सांगू, फक्त एक कळालं पाहिजे. नीट आहे का? काय कळालं पाहिजे? काही नाही, भातावर दही घ्यायचं का दह्यावर भात घ्यायचं हे कळालं पाहिजे. भातावर दही घ्यायचं, भातात दही टाकायचं का दह्यामध्ये भात मिसळायचा हे कळालं पाहिजे. तुम्ही म्हणाल दोन्ही केलं तरी पोटातच जाणार आहे, त्याचं काय ना, हे कळालं पाहिजे. आणि हे कळण्याकरता सप्ताह, हे कळण्याकरताच पारायण, हे कळण्याकरिताच भजन, हे करण्याकरिताच कीर्तन, हे कळण्याकरिताच प्रवचन. नेमकं ते दही आणि भात, त्या दह्याच्या वाटीमध्ये भात टाकायचा का भातात दही घ्यायचं हे कळालं पाहिजे. म्हणजे काय सांगू, संसारात राहून परमार्थ करायचा का परमार्थात राहून संसार करायचा हे कळालं पाहिजे. हे कळालं पाहिजे. गमगीता आहे. संसार आणि परमार्थ चुकला कोणालाच नाही. कोणाला संसार चुकलाय? इथं बसलेल्यापैकी माझ्या सकट कोणाला संसार चुकलाय मला सांगा. प्रत्येकाच्या नशिबाला, प्रत्येकाच्या मानगुटीवर आपलं काय घेऊन बसला, जरा पलीकडे चला. ज्ञानोबराय तुकोबराय पासूनची परंपरा जर डोळ्यासमोर घेतला, संसार कोणाला चुकलाय हो? त्याच्या पलीकडे घ्या, दशावताराचा विचार करा. कोणाला संसार चुकला? रामकृष्णादिकांना चुकला नाही तर बाकीच्याचं काय घेऊन बसलात? किती बोलू मी तुम्हाला? संसार त्यांना चुकला नाही, संतांना चुकला नाही, तुमच्या आमच्या बापदादांना चुकला नाही, तुम्हा आम्हाला चुकला नाही. मग नेमकं याच्यातलं गमक काय? गमक फक्त एवढं कळालं पाहिजे, संसारात राहून परमार्थ करायचा का परमार्थात राहून संसार करायचा. एक सांगू वाक्य, संसारात राहून परमार्थ करता आला पाहिजे. दुर्दैवाने आम्ही परमार्थात संसार करायला चुकतं आमचं इथं. उग धाडसानं बोलतो, पण अलीकडे परिस्थिती तशी झाली. पाकिटा करता कीर्तन का कीर्तना करता पाकिट याचाच घोटाळा करेन. मी घेऊ नये या मताचा नाहीये, घेऊ नये मताचा नाहीये, आणि देऊ नये या तर अजिबात मताचा नाहीये. हा, आता मोकळं पाठव चाल, काही घोटाळे सांगता येत नाही, त्याचा नाहीये, तसं नाही म्हणत मी. त्या विषय त्याचा नाहीये, परंतु विषय आपल्या कॉन्सन्ट्रेशनचा आहे, विषय आपल्या लक्ष देण्याचा आहे. नेमकं कशा करता काय आहे, साधन काय आणि साध्य काय, हा जर घोटाळा कळाला नसेल तर करायचं नेमकं काय. त्यामुळे दही आणि भात याच्यामध्ये, दही आणि भात हे कळत असताना संसार आणि परमार्थ दोन्ही एकत्रित करणं याचा अर्थ, संसारामध्ये जरी आम्हाला वावरावं लागत असलं, आमचे गुरुजी म्हणायचे, जोशी भाऊ आम्हाला असं म्हणायचे की संसारात राहू नये का संसारात गुंतू नये असं म्हणायचे. राहू नये असं नाही, राहावंच लागणार आहे, राहावंच लागणार आहे. फक्त तो गुंतू नये हा शब्द कळाला पाहिजे, हे शब्द लक्षात आला पाहिजे. हा शब्द ज्यांना कळाला ते महात्मा, हा शब्द ज्यांच्या जीवनात आचरणात आला ते महात्मे. दादासाहेब काही या संसारात राहिले नाही तशातला भाग नाही, राहिले ना, पण कसे राहिले? अलिप्त कमळ जळी जैसे, सत्यवादी करी संसार सकळ, अलिप्त कमळ जळी जैसे, पद्मपत्र मिवांबसा अशी भाषा आहे. आणि म्हणून अशा पद्धतीचा जो काला आहे तो काला खाण्याकरता आम्ही नंतर जन्माला येऊ, उपजोनिया पुढते येऊ, काला खाऊ दही भात. महाराजांना विचारलं, इथं कशाला येऊ, जिथं तुम्ही आहात तिथं नाहीये का? अभंग महाराजांची भाषा अशी. आणि खरं हे वैकुंठित्व ऐसे नाही बरं का, नाही मी हे म्हणतोय वैकुंठित्व ऐसे नाही. अशी चाल वैकुंठात नाही आणि असा पकवाज वैकुंठात नाही. वैकुंठित्व ऐसे नाही, वैकुंठामध्ये हे नाही. महाराजांच्याच भाषेत सांगतो, वैकुंठी जाऊनी काय भाग उगीच वैसावे मौन रूप. मग तिथं मौन रूपच आहे. महाराज सांगतात हा काला वैकुंठात नाही. आहे का मला सांगा अशा पद्धतीचा सोहळा आहे का? कीर्तन वैकुंठात आहे का? कीर्तनात टाळ वाजवणं वैकुंठात आहे का? पकवाज वाजवणं वैकुंठात आहे का? असं बसणं वैकुंठात आहे का? बसल्या बसल्या इकडं तिकडं पाय करणं आहे का? तिथं जमत नाही असलं, असं करता येत नाही. इकडं तिकडं असं केलं की ती लगेच म्हणतं हे उठ जा म्हणतात, ते पाठवून देतो. असं चालतंय? असं आहे का? आपण किद्दा जातो बाहेर, किद्दा आतमध्ये येतो, आहे का? असलं तिथं नाही. वैकुंठित्व ऐसे नाही. महाराज सांगतात हे वैकुंठामध्ये काही नाही, वैकुंठित्व ऐसे नाही. कवळ काही काल्याचे, हा काला इथंच आहे. कसा खावा? एकमेका देऊ मुखी सुखी घालो हुंबरी. महाराज सांगतात हा काला एकमेकाच्या मुखामध्ये देऊ, एकट्याने काला खायचा नाही. नीट ऐका.
काला घेताना एकमेकाच्या मुखात द्यायचा. लोक अशी गमतीची असतात, जवळची असले की मिरची बघून महाराजाच्या तोंडात घालतात, फार जवळची असतात ते. एकमेका देवमुखी सुखे घालो उंबरी, वैकुंठी तू ऐसे नाही कवळ काही काल्याचे. ठिकाण कोणतं आहे ते काला मिळण्याचं ठिकाण जे आहे ते शेवट द्यायचं ना. उपजोनिया पुढे येऊ काला खाऊ दही भात, वैकुंठी तू ऐसे नाही कवळ काही काल्या. जमलंय. महाराजांना माहीत असल्यामुळे फड पद्धतीतली सगळी, त्यामुळे सोपं जातं. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या या अभंगाचा काल्याच्या दृष्टीने जेवढा भाव व्यक्त करता येईल तेवढा करण्याचा प्रयत्न केला. काल्याच्या कीर्तनामध्ये एक नियम आहे, एक दंडक आहे. काय नियम आहे? चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळी. कृष्ण परमात्म्याच्या चरित्राचं उच्चार केल्याशिवाय, त्याचं चिंतन केल्याशिवाय काल्याचं कीर्तन पूर्ण होत नाही. मला माहीत आहे वेळ फार झालेली आहे. असं जरी असलं तरी धोंडोपंत दादाच्या फडाचा नियम असा आहे, काल्याचं कीर्तन कमीत कमी 5 तास केलं पाहिजे, असा नियम आहे. फडाचाच नियम आहे. बरोबर आहे की नाही? घाबरू नका. त्याच्यात खरं तर आपल्या दादासाहेबांच्या फडाला असं उगीच 1.5 तासात कीर्तन केलं की लगेच खालची म्हणतात जरा अभ्यास करून आलेलं दिसत नाही काही. आपल्या दादाच्या फडाचा नियमच असा आहे महाराज, निवांत. मला मगाशी हे आमच्याबरोबर आले नितीन महाराज, गोविंद महाराज, त्यांनी मला विचारलं, मगापासून 2-3 आले विचारलं जेवायचं का. असं कसं काय विचारलं म्हणले. 2-3 विचारलं जेवायचं का. मी म्हटलं उभा राहिले की 3-4 तास सुट्टीच नाही. त्याच्याकरता ती विचारले. म्हणजे जेवून घ्या पण कीर्तन निवांत होऊ द्या, उगं गडबड करू नका. चरित्र ते उच्चारावे, केली देवी गोकुळी. कृष्ण परमात्म्याने जे चरित्र केलं त्याचा उच्चार करायचा आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या चरित्राचा विचार करत असताना अगाध अशा पद्धतीचं चरित्र, भगवंताच्या अवतारापासून भगवंताच्या निर्याणापर्यंतचं चरित्र जर पाहिलं तर अगाध चरित्र आहे. आपल्याकडे नियम मात्र असा आहे की अवतारापासून काला केला इथपर्यंतचं चरित्र सांगायचा नियम आहे. भगवंताचा अवतार आहे. धर्मरक्षावया अवतार घेसी, आपुल्या पाळीसी भक्तजना, अंबऋषीसाठी जन्म सोशियेले दुष्ट निर्जाळलेले एक. भगवान अवताराला यायचं ठरवतात. का ठरवतात? पृथ्वी मातेवर झालेलं ओझं, ते ओझं कशाचं होतं? पापी जे दैत्य, अभक्त जे मातले, धरणीशी झाले ओझे त्याचे. धरणीशी झाले ओझे त्याचे. धरणी या शब्दाचा अर्थ पृथ्वी. पृथ्वी मातेला या दैत्यांचं, या अभक्तांचं ओझं झालं. ओझं झालं म्हणजे त्या व्यक्तींचं ओझं झालं नाही, त्या व्यक्तींच्या ठिकाणी असलेल्या विकारांचं ओझं झालं. ऐका, माणसाचं ओझं होत नसतं. आई वडिलाला आपल्या पोराचं ओझं कधीच होत नसतं, पण पोरगा जर वाईट मार्गाला लागला तर त्याचं ओझं होत असतं. त्या मुलाचं ओझं होत नाही कधी. त्या मुलाला बाहेर हाकलण्याची वृत्ती त्यांची नसते, फक्त त्यांची वृत्ती असते तुझ्याकडे आलेला हा दुर्गुण आहे ना तो सोड, तुझ्याकडे आलेला हा विकार आहे ना तो सोड, तुला आलेलं हे जे व्यसन लागले ना ते सोड. त्या व्यसनाचं ओझं होत असतं. मला वाटतं पृथ्वी मातेला सुद्धा ओझं या काम क्रोधाधिक लोभाधिक विकारांचं झालं. काम नावाचा विकार वाढला की व्यभिचार वाढतो, क्रोध नावाचा विकार वाढला की हिंसाचार वाढतो, आणि लोभ नावाचा विकार वाढला की भ्रष्टाचार वाढतो. आणि मग या सगळ्या काम क्रोधाधिकांचं ओझं या पृथ्वी मातेला झालं. तिनं गाईचं रूप धारण केलं, ब्रह्मदेवाला प्रार्थना केली. ब्रह्मदेवानी त्या पृथ्वी मातेला घेऊन भगवान विष्णूकडे गेले आणि भगवान विष्णूची प्रार्थना करायला सुरुवात केली. भगवान विष्णू प्रसन्न झाले आणि सांगितलं काळजी करू नका, हे सगळं ओझं हलकं करण्याकरिता मी अवताराला नक्की येतो. ब्रह्मदेवाला आनंद वाटला, पृथ्वी मातेला आनंद वाटला, दोघंही निघून गेले. आणि मग काही काळानंतर भगवान विष्णूंनी शेष भगवंताला सांगितलं, शेषा चला अवतार घ्यायचा आहे आपल्याला, कृष्ण रूपाने अवतार घ्यायचा आहे, चला. शेषाने सांगितलं अजिबात येत नाही म्हटले मी. भगवान म्हणायला लागले का? म्हटले याच्या अगोदर एक अवतार घेतला होता, राम नावाचा अवतार, तुझ्या बरोबर होतो लक्ष्मण म्हणून. हो होता ना. मग काय काय म्हणजे काय? म्हटले घेणं देणं विनाकारण 14 वर्ष उपाशी मागं मागं फिरावं लागलं. म्हटले तुझ्या बरोबर आलं की उपाशी मरावं लागतं हे लक्षात आलं. म्हटले तशी काळजी करू नका, हाय आता तुझ्या बरोबर आलं की उपाशी मरावं लागतं. म्हटले हे लक्षात आलं. काय उगीच्या उगे म्हटले तुमच्या मागे फिरावं लागलं. वनवास खरा तुला सांगितला होता देवा, मला विनाकारण तो भोगावा लागला. येत नाही म्हटले, मी येत नाही, तुझ्या बरोबर येत नाही. भगवंतांनी सांगितलं एक काम करू. म्हटले का? काही नाही. म्हटले गेल्या अवतारामध्ये मी मोठा होतो, तू लहान होता, त्यामुळे माझ्या आज्ञा तुला मानाव्या लागल्या, पाळाव्या लागल्या. आता जरा बदल करू.
तू मोठा हो, मी लहान होतो म्हटले. मग तर काही अडचण नाही ना. शेषाला आनंद झाला. शेष म्हणायला लागला काय हरकत नाही. पण तरी शेषाच्या मनात उगीच शंका आली. शेषाने विचारलं, देवा मी मोठा आणि तू लहान असं जरी असलं तर माझं ऐकशील ना? नाहीतर मी नावालाच मोठा, कारभार सगळा धाकट्याच्या हातात. नावालाच मोठा, सगळं काही करणारं धाकटंच, तसलं काहीतरी घोटाळा होईल. नाही नाही, काही काळजी करू नका. झालं, अवतार घ्यायचं ठरवलं. आता याचे भाव फार वेगळे आहेत. शेष अगोदर का अवतार घेतात आणि भगवान नंतर का अवतार घेतात याचे स्वतंत्र चिंतन आहेत. याचे स्वतंत्र भाव आपल्याला काढता येण्यासारखे आहेत. खरं तर झालं, भगवंतांनी अवतार घ्यायचं ठरवलं. श्रावण महिना होता, कृष्ण पक्ष होता, अष्टमी नावाची तिथी होती, बुधवार होता, रोहिणी नक्षत्र होतं आणि त्या पर्व काळावर भगवंतांनी अवतार घ्यायचं ठरवलं. खरं तर याच्यातही गमक आहे. भगवंतांनी श्रावण महिना का निवडला, कृष्ण पक्ष का निवडला, बुधवारच का निवडला, रोहिणी नक्षत्रच का निवडलं, याची सुद्धा स्वतंत्र अशा पद्धतीचे भाव सांगितले जातात. भगवान अवताराला येत होते, त्या काळची परिस्थिती अशी झालेली होती, सगळ्याला आनंद होत होता. भगवान अवताराला येण्याच्या वेळेला भगवंताच्या अवतार प्रसंगी सगळ्यांना आनंद होत होता. कोण कोण आनंदित झालं? दिशा प्रसन्न झालेल्या होत्या. आकाशामध्ये ढग जे आहेत ते मोठमोठ्याने आवाज करत होते, गडगड करत होते. मेघ मोठमोठ्याने आवाज करत होता. त्यावेळेस चंद्राने विचारलं, कारण चंद्रवंशामध्ये अवतार होता ना, भगवंताचा अवतार हा चंद्रवंशामध्ये. भगवंतानी चंद्रवंशामध्ये का अवतार घेतला याचं उत्तर राम अवतारात आहे. ऐका, भगवान जेव्हा राम अवतार सूर्यवंशामध्ये घेतात, राम अवतार कुठल्या वंशात आहे? सूर्य. आणि कृष्ण अवतार चंद्रवंशामध्ये. तर राम अवतार जेव्हा सूर्यवंशामध्ये घेतला, सूर्यवंशामध्ये राम अवतार घेतल्यानंतर त्या काळामध्ये राम अवतारामध्ये चंद्र नाराज झाला. रामाने विचारलं, का रे बाबा चंद्रा का नाराज झाला? चंद्राने सांगितलं, काही नाही प्रभू, तुम्ही अवतार सूर्यवंशामध्ये घेतला, सगळेजण सूर्याचंच कौतुक करणार, सगळेजण त्याचंच नाव घेणार, आम्हाला कोण विचारतंय? कोण म्हणायला लागला? चंद्र. ही सूर्याचा शेजारी होता ना, तेव्हापासून शेजाऱ्याची ओरड अशी आहे. शेजाऱ्याला जे भगवत नाही का नाही, हे आपल्या शेजाऱ्याचं नाही, हे तिथनं चाललेलं आहे. सूर्याचा शेजारी चंद्र, त्याला ते पटे ना. तो म्हटला सगळं सूर्याचेच नाव घेणार, आम्हाला कोण विचारतंय? रामाने सांगितलं, काळजी करू नको. मी आत्ता राम नावाचा अवतार जरी सूर्यवंशामध्ये घेतलेला असला तरी याचा पुढचा कृष्ण नावाचा अवतार हा मी तुझ्या वंशात घेतो, चंद्रवंशात. मग तर काही अडचण नाही ना. झालं का नाही? आता आनंदी व्हायला पाहिजे ना. तरी चंद्र नाराजच. रामाने विचारलं, आता काय झालं? चंद्राने सांगितलं, पुढलं काय खरं आहे? कुणाचं सरकार येतंय, काय येतंय, काय माहिती काय खरं आहे? कुठलं पद मिळतंय, काय मिळतंय? बरं, किती गडबडी व्हायला लागलेत. कर्नाटकातल्या तर न सांगितलेल्या बऱ्या. काय काय चाललं, काय काय म्हणले, कशाला काय म्हटले, काय खरं आहे पुढलं म्हटले. आत्ता काय मिळत असेल तर सांग. चंद्र रामाला म्हणायला लागला, आत्ता मला काहीतरी दे, मला आत्ता काहीतरी महत्व दे. नुसतं सूर्याला महत्व देऊ नको, मला आत्ता काहीतरी महत्व दे. रामाने सांगितलं, काही काळजी करू नको, या अवतारामध्ये माझं जे राम नाव आहे का नाही, त्याच्या पुढे तुझं नाव जोडतो, रामचंद्र. मग तर काही अडचण नाही ना म्हटले. चंद्र आनंदित झाला. हां, बस झालं म्हटले, मलाही कुठंतरी जागा मिळाली. पण शब्द दिला होता, कृष्ण अवतार हा चंद्रवंशामध्ये घेतो, त्या शब्दाप्रमाणे भगवंताने पुढला अवतार हा चंद्रवंशामध्ये घेतला. चंद्र आनंदी होता. परंतु हे सगळे बाकीचे आनंदित होत असलेले पाहिले आणि चंद्राला आश्चर्य वाटायला. चंद्राने मेघाला विचारलं, अरे मेघानो, तुम्ही काय एवढा गडबड करायला लागलात, मोठमोठे आवाज करायला लागलात? माझ्या वंशामध्ये भगवंताचा अवतार आहे म्हणून मी आनंदी असणं ठीक आहे, तुमचा काय संबंध आहे? कुणी विचारलं? चंद्राने. कोणाला? मेघाला. तुम्ही का लागला एवढी गडबड करायला? मेघाने काय उत्तर दिलं नीट ऐका. मेघाने सांगितलं, आम्हाला आनंद याच्याकरता होतोय कारण भगवान श्रीकृष्ण परमात्मा पुढं आमचं नाव धारण करणार आहेत, मेघश्याम, म्हणून आम्हाला आनंद आहे म्हटले. मेघश्याम म्हणून घेणार आहेत म्हणून आम्हाला आनंद आहे म्हटले. झालं, मेघाचा आनंद आहे. यमुना नदी आनंदित आहे, डोह आनंदित आहे, डोह, हे सगळे डोह आनंदित होते. सगळ्याला आनंद होत होता. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा अवतार झाला. भगवान अवताराला आल्याबरोबर ती 8 वर्षाची मूर्ती पाहिल्याबरोबर, सोडा सोडा मिठी, लपवा लपवा जगजेठी, झनी कंसासी कळील, माझ्या बाळाशी मारेल. तुम्हाला उगी मला भावलेला एक विचार सांगू, नीट ऐका. सोडा सोडा मिठी, लपवा लपवा जगजेठी. इथला जगजेठी आहे का नाही, त्या शब्दाला एक अंडरलाईन करा आणि आता खालचं प्रमाण वाचा.
झणी कंसासी कळेल आणि माझ्या बाळासी. इथल्या बाळासी शब्दाला एक अंडरलाईन करा. मला 2 भाव सांगायचे. जगजेठी कोणाला म्हटलंय? कृष्णालाच. आणि बाळ कोणाला म्हटलंय? कृष्णालाच. अहो जो जगजेठी असतो तो बाळ नसतो, आणि जो बाळ असतो तो जगजेठी नसतो. मग हे दोन्ही शब्द एका कृष्णाला आले कसे काय? विठ्ठल विठ्ठल. बरं ही बोलणारी कोण आहे? देवकी. ही बोलणारी कोण आहे? देवकी. जी देवकी जगजेठी म्हणते तीच देवकी नंतर बाळ म्हणते. जगजेठी म्हणत असताना तिच्या अंतःकरणातली भावना वेगळी आहे, बाळ म्हणत असताना तिच्या अंतःकरणातली भावना वेगळी आहे. सांगू आपल्याला वेदांतातला किती पटेल विचार मला माहीत नाही, परंतु जगजेठी म्हणत होती तेव्हा मायेचं आवरण नव्हतं. बाळ म्हणायला लागली की मायेचं आवरण आलं. कारण मायेच्या आवरणाशिवाय बाळ म्हणता येत नाही. मायेचं आवरण नाम अविद्येचं आवरण नाम अज्ञानाचं आवरण. अज्ञान म्हणा, अविद्या म्हणा, माया म्हणा, ही आडवी आली की लगेच त्याला नाव वेगळं येतं. झालं. झणी कंसासी कळेल माझ्या बाळाशी मारेल. आणि म्हणून ते दोघंही वसुदेव देवकी अशी घाबरून गेले. घाबरून गेलेले भगवंतांनी पाहिलं आणि मग भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी वसुदेवाच्या कानात सांगितलं, घाबरू नका, मला नंदाच्या घराला घेत आहे. स्वागत फेटे बांधून चाललंय. येत आहे हळूहळू, सगळ्याकडेच येते, काळजी करू नका. तुम्हाला वाटेल तिकडेच चाललंय, नाही तुमच्याकडे आहे, सगळ्याकडे आहे, सगळ्याकडे. फेटा बांधून घ्यायचा असेल तर टाळ घ्यावा लागतो. तुम्ही असेच बसा, बसा तुम्ही असेच बसा. चला, सगळे अगदी आनंदी. भगवंतानी स्वतः सांगितलं नंद बाबाच्या घरी घेऊन चला. वसुदेवानी विचार केला, मान्य आहे नंदाच्या घराला घेऊन जायचं, परंतु साखळदंड बांधलेले होते, सगळ्या साखळ्या बांधलेल्या होत्या, हे कशा काय सोडायच्या? व भगवंतानी सांगितलं फक्त मला उचला, दुसरं काही करू नका. उचलीला कमळापती पायीची बंधने गळती, मला फक्त उचला. उचललं, डोक्यावर घेतलं आणि वसुदेवजी भगवंताला घेऊन बाहेर आले. रिमझिम पाऊस पडत होता, मध्यरात्र झालेली होती आणि रिमझिम पाऊस पडत होता. डोक्यावर घेतलं, यमुनेच्या काठावर आले आणि आल्याबरोबर वसुदेवाला चिंता पडली, आता पलीकडे जायचं कसं काय? पाणी वाढत होतं, यमुनेचं जळ पाणी वाढत होतं, काय करायचं? भगवान पलीकडे घेऊन जायचं कसं काय? यमुनेच्या त्या काठावर आल्यानंतर वसुदेवानी आतमध्ये पाय टाकला आणि आतमध्ये चालायला नंतर पाणी वाढायला लागलं. पाणी का वाढायला लागलं त्याची अनेक कारणं सांगितलेली आहेत. पुष्कळ. मी तुम्हाला काय एका ग्रंथाचं नाव सांगून जातो. आपण जर जिज्ञासू असाल, वाचण्याची आवड असेल तर एका ग्रंथाचं नाव सांगून जातो. वैकुंठवासी प्रातस्मरणीय माधव महाराज मगर सुरजखेडकर, फार मोठे अधिकारी व्यक्ती, संस्थेचे फार मोठे अधिकारी व्यक्ती. त्यांनी गाथा नवनीत नावाचा एक ग्रंथ लिहिला आहे. म्हणजे काय आहे तर तुकाराम महाराजांच्या गाथ्यातली अनेक प्रमाणं त्यांनी संकलित केली एका विषयाच्या संबंधाने. देव म्हटलं की देव शब्दाची प्रमाणं कुठं कुठं आली, संत म्हटलं की ती कुठं कुठं आली, नाम म्हटलं की कुठं कुठं आली, ती सगळी केली. त्याला गाथा नवनीत म्हणतात. त्या गाथा नवनीताची जी प्रस्तावना लिहिलेली आहे त्यांनी, माधव महाराजांनी, ती प्रस्तावना कृष्ण लीलामृत नावाची लिहिलेली आहे. आणि त्या कृष्ण लीलामृत नावाची जवळजवळ 122 पानाची प्रस्तावना, आणि त्याच्यामध्ये हे कृष्ण चरित्रातले सगळे भाव आलेले आहेत. भगवान पलीकडे जात असताना नदीचं पाणी का वाढायला लागलं याचे पुष्कळ भाव सांगितलेले आहेत. भगवंताने शेवटी पाय बाहेर काढला. बाहेर काढल्यानंतर यमुनेला दर्शन झालं. ती यमुना खाली पाणी उतरलं, पलीकडे आले. पलीकडे आल्याबरोबर मध्यरात्र होती. वसुदेवजी घेऊन नंदबाबाच्या घरी येतात. रात्रीच्या वेळेला यशोदेला तिथं मुलगी झालेली होती, एका बाजूला ती मुलगी होती. आणि मग इथं आल्यानंतर वसुदेवानी काय केलं, आपल्या डोक्यावर असलेला जो कृष्ण आहे तो खाली ठेवला आणि तिथं झालेली जी मुलगी आहे ती डोक्यावर घेतली. ती मुलगी म्हणजे कोण होती? माया. ती मुलगी म्हणजे कोण? माया होती. आता नीट ऐका, मायेला डोक्यावर घेतलं आणि डोक्यावरचा कृष्ण वसुदेवानी काय केला? खाली ठेवला. खाली ठेवल्याबरोबर कृष्ण परमात्मा हसायला लागले. कृष्ण हसायला लागले. का हसायला लागले त्याचं कारण असं सांगितलं. भगवान म्हणत होते, मी कसला डोक्यावर होतो, मला खाली ठेवलंय. सुख देणारा मी डोक्यावर होतो, मला खाली ठेवलंय. आणि दुःख देणारी माया डोक्यावर घेतली. ही फजिती जर माझ्या बापाची झाली असेल तर तुमचं काय होईल? भगवान म्हणतात, माझा बाप सुद्धा असा करायला लागला. मी ज्याच्या पोटी जन्माला आलो त्यांनी सुद्धा मला खाली ठेवलं आणि दुःख देणारी माया डोक्यावर घेतली. भगवान स्मित हास्य करत होते. माया घेतली.
निघाले. आता पुढं ऐका. निघाले पुन्हा मध्यरात्रीच्या वेळेला त्या यमुनेच्या काठावर आले आणि वसुदेवाला चिंता पडली. आता पलीकडे जायचं कसं काय, रस्ता मिळेल का? येताना कृष्ण डोक्यावर होता म्हणून यमुनेने रस्ता दिला. विनंती करावी लागली, रस्ता दिला. आता जाताना कसं काय रस्ता मिळेल? तुम्हाला आश्चर्य सांगतो, नीट ऐका. अहो, येताना कृष्ण डोक्यावर असताना यमुनेला विनंती करावी लागली, कृष्णाकरता तरी रस्ता दे. पण जाताना गंमत अशी झाली, असा पाय ठेवतो ना ठेवतो, वसुदेवानी पाय ठेवला ना ठेवला, यमुनेने ताबडतोब रस्ता दिला. ताबडतोब दिला. का दिला सांगू? आता नीट ऐका. डोक्यावर कोण होती? माया. मग मायेला रस्ता यमुनेने का दिला? एक साधं उत्तर सांगू. भांडकुदळ बायाला पहिल्यांदा जागा द्यावी. मी आपल्या बिजलगाव मधलं बोलत नाही, इथं कुणी भांडणार नाही. आम्हाला जेवण करून जायचं आहे. तर इथं नाही कोणी, इथं नाही कोणी. आमच्याकडल्या सांगतो, पंढरपूरकडल्या बाया. मी पंढरपूरला गेलो की मग बिजलगावचं सांगणारच आहे, पण तिकडं इथं नाही सांगणार, इथं नाही. आणि ही ज्याला जमतं तीच महाराज. काय भांडकुदळ बायाला पहिल्यांदा जागा द्यावी, हा जसा व्यवहारातला साधा नियम आहे का? हा, न बोलता गपचूप चालू द्या तुमचं. भांडकुदळ बायाला द्यावी. तसं यमुनेने विचार केला, ही डोक्यावर कोण आहे? माया. ही माया त्रास देणारी आहे, दुःख देणारी आहे. मग हिला पहिला रस्ता द्या. हिच्या कुठं नादी लागत बसा. का? कारण हिच्या नादी जर लागले मी, यमुना असा विचार करते, हिच्या नादी जर मी लागले तर कृष्ण भक्तीचं सुख भोगता येणार नाही. मला कृष्ण भक्तीचं सुख भोगायचं आहे. त्याच्या पुढे सांगू, यमुना असा विचार करते, जोपर्यंत ही माया इथून जात नाही तोपर्यंत कृष्ण माझ्या वाळवंटात काला करायला येत नाही. माझ्या वाळवंटामध्ये कृष्णाने काला करायचा असेल तर ही माया पहिली गोकुळातनं बाहेर पडली पाहिजे. रस्ता दिला, माया निघून गेली. आता गेल्यानंतर पुन्हा अडचण वसुदेवाला. कोणती? ही बांधायचं कुणी साकळ्या? ती तुटल्या होत्या, मान्य आहे. का तुटल्या? उचललीला. आता हे बांधायचं कोणतं? ती मायावरची हसायला लागली. ते वसुदेवाने विचारलं, काय झालं हसायला? तुम्ही बांधायची चिंता करू नका, मी ज्याच्या डोक्यावर बसते त्याला आपोआप बांधते, त्याची काळजी करू नका म्हटले. त्याला मी बांधतेच, त्याची काळजी करू नका. झालं, डोक्यावर घेतली, ते आपोआप सगळ्या साकळ्या बांधल्या गेल्या. इकडं मात्र यशोदेला मुलगा झाल्याची बातमी सगळ्या गोकुळामध्ये कळाली. प्रत्येक गवळणीच्या मुखामध्ये ती बातमी होती. प्रत्येक गवळणीला सांगायला लागली, गवळा पुत्र झाला यशोदेला. सगळ्या गवळणी एकमेकाला सांगायला लागल्या, यशोदेला मुलगा झाला, यशोदेला मुलगा झाला. सगळ्या गोकुळामध्ये आनंदाचं वातावरण झालं. सगळ्या एकत्रित गवळणी जमल्या आणि नंदबाबाच्या घरी गर्दी करायला लागल्या. सगळ्या बाया गोळ्या झाल्या, कृष्ण परमात्म्याला पाहायला लागल्या. पाहता पाहता काय बोलावं कळे ना. ते रूप काही सामान्य होतं का? सांगू तुम्हाला भागवताची भाषा. श्रीमद भागवतामध्ये वर्णन असं आहे, त्रिभुवन कमनम तमाल वर्णम रविकर गौरव रामभरम दधाने वपुर नकुला व्रताननाब्जम विजय सखेर तिरस्तु मिनवद्या. याच्यावर एकनाथ महाराजांची भाषा अशी आहे, श्रीकृष्णाची या सौंदर्या पुढे लक्ष्मी भुलोनी झाली वेडे, मदन पोटा आले बा पुढे ते तर कोणीकडे इंद्रचंद्र. याच्यावर तुकोबारांची भाषा अशी आहे, राजेश सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपलिया. अत्यंत सुंदर असलेला परमात्मा, पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती, असा परमात्मा सगळ्या गवळणी पाहत होत्या. पाहता पाहता सगळ्या गवळणीला प्रश्न पडला, काय बोलावं. आपल्याकडे एक पद्धत आहे, तुमच्याकडे आहे का नाही मला माहीत नाही, पण आमच्याकडे एक पद्धत आहे. लहान पोरग जन्माला, ते लहान मूल बाळ जन्माला आलं की 10-5 बाया गोळा होतात आणि गोळा झाल्यानंतर उगीच म्हणतात, आईवर गेलंय, बापावर गेले. तुमच्याकडे म्हणतात का नाही? जाऊ द्या, आमच्याकडे तर म्हणतात. तुम्हाला खरं सांगू का, हा सगळा चहा पिण्यापुरता कार्यक्रम. उगा आपलं चहा होईपर्यंत काय करायचं म्हणून म्हणायचं, आईसारखा आहे, बापासारखा आहे, मातृमुखी पितृमुखी उगं म्हणायचं. त्याचं स्वतंत्र रूप घेऊन आलेलं असतं. सगळ्या गवळणी जमा झाल्या आणि विचार करायला लागल्या, हे कोणासारखं म्हणायचं? नंदासारखं म्हणायचं का, यशोदेसारखा म्हणायचा, वसुदेवासारखा म्हणायचा का, देवकीसारखा म्हणायचा? एक वाक्य सांगू, हा कोणासारखा आहे म्हणता येत नाही. का? कारण याच्यासारखं सगळं जगत आहे. याच्यासारखं सगळं जगत आहे. जयापासून सकळ महिमंडळ हे झाले, तो हा पंढरीचा राणा. एकोहम बहुस्यायाम प्रजा येय, एकलेची नगते म्हणून येणे, निर्माण केली 14 भुवने,
असा आहे. अशा पद्धतीचा असलेला हा परमात्मा सगळ्या गवळणी जमा होत होत्या, आनंद घेत होत्या. बघता 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 काही संकट तिथे येऊ लागली. ती पुतना मावशी आली, महाबळ भट्ट आला, आगासूर आला, बकासूर आला, अशी संकट येत होती. ही बातमी कळता कळता भगवान शिवशंकराच्या कानावर गेली. नीट ऐका, भगवंताच्या कानावर गेली. भगवान शंकरांनी विचार केला, अरे मी ज्यांचं रोज भजन करतो ते माझं आराध्य दैवत भगवान विष्णू बाळकृष्ण रूपाने गोकुळात आहेत. मी रोज त्यांचं भजन करतो. हरी 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 मंत्र हा शिवाचा म्हणत जेवाच्या तया मोक्ष. मी रोज म्हणतोय हरी 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 म्हणतोय. आणि हरी हरी म्हणणारा हा शंकर विचार करायला लागले की माझं दैवत श्रीहरी बाळकृष्ण रूपाने गोकुळात आहे. बाळकृष्ण कसा दिसतो बघायला पाहिजे. कोणाला वाटायला लागलं? शंकराला. कैलासपती शंकर बाळकृष्ण पाहण्याकरता निघाले. निघाल्याबरोबर पार्वती मातेनी बघितलं त्यांच्याकडे, विचारलं कुठे निघालात? बसा खाली. आपल्यालाच म्हणतात असं समजू नका, ते तिथंही चाललाय कार्यक्रम. कुठं निघालात म्हटले, गडबड उगाच न विचारता चाललात, बसा खाली. भगवान शंकरांनी सांगितलं, पार्वती कमीत कमी देवदेवाला जाताना तरी आडवत जाऊ नको. पण चालला कुठं? गोकुळात चाललो. कशाकरिता? भगवान श्री विष्णू बाळरूपाने नंदबाबाच्या घरी अवताराला आलेले आहेत आणि ते बाळकृष्ण रूप कसं दिसतं हे पाहण्याकरता निघालो. आता पुढं आहे का? पार्वती मातेने विचारलं, बाळकृष्णाला पाहायला निघालात? हो. आणि हे असं? हे असं म्हटले का? बरं दिसत नाही का? व्याघ्रांबर गुंडाळलेलं, अंगाला राख लावलेली, जटा वाढलेल्या, हे असं? पार्वती म्हणायला लागली, उग मी म्हणून आता झाकली मूठ 1.25 लाखाची बरं काही. उग मी म्हणून तुमच्या बरोबर टिकले, मी म्हणून संसार केला. दुसरी असती म्हणजे कळालं असतं. असलं आम्ही ऐकूनच कीर्तनाला बाहेर पडतो. का बरं महाराज खोट आहे का? आता हे सगळी तुम्ही आहात का ह्याच्यात? नाही का आणखीन? याल याल याल, हरकत नाही. आता आम्ही तर सगळे आहोत या पक्षातले सगळे. हा, असं रोज ऐकूनच आम्ही बाहेर पडतो. आहे का काही तुम्हाला? कुठं निघालात? कसं निघालात? काय करायला लागलात? हे काही बरं दिसतंय का? काय करू मग? भगवंतांनी विचारलं, काय करू? ऐका, पार्वती मातेने सांगितलं, अहो प्रभू बाळकृष्णाला पाहायला जायचंय. कैलासपती शिवशंकर हे जी तुमची बिरुदावली आहे की नाही, मोठेपण आहे की नाही, हे मोठेपण बाजूला ठेवा. मोठेपणाची झालर बाजूला टाकल्याशिवाय भजनाचा आनंद घेताच येत नाही. भजनाचा आनंद घ्यायचा असेल तर मोठेपणाची झालर बाजूला टाकावी लागते. मी कुणीतरी आहे हे बाजूला टाकल्याशिवाय भजन करता येत नाही. भजन करता येत नाही. भजनाचा आनंद घेता येत नाही. हे बाजूला टाकलं पाहिजे. मोठेपण बाजूला टाका. हे जे तुमचं कैलासपती शिवशंकर हे बाजूला टाका. भगवान शंकरांनी विचारलं, कळालं नाही पार्वती मला, कसं करू सांग? एक काम करा, लहान मुलाला बघायला जायचं आहे ना, तर मग बायांची गर्दी जास्त असते, बायांचाच अधिकार जरा जास्त असतो. तुम्ही एक काम करा, स्त्री रूप धारण करा म्हटले. पार्वती मातेने सांगितलं. भगवान शंकर म्हटले ठीक आहे. भगवान महादेवानी स्त्रीचं रूप धारण केलं. महादेवी तिचं नाव ठेवलं. आणि महादेवी झालेली ही भगवान शंकर कैलासातून गोकुळात आले. गोकुळात आले खरं, पण नंदबाबाचं घर माहीत नाही. इकडं तिकडं गवळणी चालू होत्या, धावपळ चालू होती. एका गवळणीच्या हाताला पकडलं आणि सांगितलं, अगं थांब. म्हटले का? काही नाही. म्हटले मला इथं यशोदेच्या घरी जायचंय, मला यशोदेच्या घरचा पत्ता सांग. त्या गवळणीनं महादेवीकडे पाहिलं आणि सांगितलं, मावशी तुम्ही गोकुळात येऊन घर विचारताय, याचा अर्थ तुम्ही या भागातल्याच नाही. तुम्हाला यशोदेचं घर माहित नाही? म्हणजे माहित नाही यशोदेचं? नाही. सांग मला पत्ता. सांगू? सांग. आता ऐका नीट, यशोदेच्या घरचा पत्ता. त्या गवळणीने सांगितलं, मावशी एक काम करा, यशोदेच्या घरचा पत्ता सांगते, तुम्ही सगळी घरं पाहत पाहत जा, ज्या घरात आनंदच आनंद आहे ते घर यशोदेचं आहे म्हटलंय. पत्ता घराचा असा असावा, आपल्या घराचा पत्ता असा असावा. आता आपण ऍड्रेस कार्ड असतात बघा, आमच्या तर जरा जास्तच आहेत खिशात. कीर्तन झालं की देतो आम्ही, घ्या बरं का, फोन करा, फोन करा. काय कुठले दिवस कसे आणले, काय आणले, काय पत्ता असावा. मला एकाने तारीख दिली महाराज कीर्तनाची. ते आता काय आहे बरं का, पूर्वीच्या काळातली तारखा देण्याची पद्धत आणि आताची पद्धत फार फरक पडला. आता हे अलीकडे फोनवर तारखा देतात. आता
फोनवर ते माहीत नसतं कोण बोलतंय, काय बोलतं, काही कुठलं गाव आहे काही माहीत नसतं फोनवर. आणि ज्यानं फोनवर तारीख दिली का नाही ती नेमकं त्या गावात नसतंय तारीख दिलेलं. काय फार अवघड झालं हे फोनवर तारखा. पूर्वी असं नव्हतं, पूर्व प्रत्यक्ष भेटायचे. त्यामुळं काय व्हायचं, त्या महाराजांना त्या गावातल्या लोकांचा परिचय व्हायचा आणि त्या गावातल्या लोकांना त्या महाराजांचा परिचय व्हायचा. आता कसं झालं, हे फोनवर तारखा देण्यामुळे आम्हाला कोण तुम्ही कळत नाही आणि तुम्हाला आम्ही येईपर्यंत कळत नाही कोण आहे. परिस्थिती फार अवघड होत चालली. फोनवर तारखा अवघड आहे. नाही आता तुम्ही दिली यावेळेस, घेतली मी बी, जाऊ द्या आता काय हरकत नाही. पण असं होऊ नये, शक्यतो भेटून तारीख द्यावी. तुम्हाला माहिती आहे का, वैकुंठवाशी प्रातस्मरणीय बाबासाहेब महाराज इंगळे. हां, त्यामुळे फार तुम्हाला सांगतो, संप्रदायातली अशी काही मोठी माणसं होऊन गेली. इंगळे महाराजांचं नाव जोपर्यंत संप्रदाय आहे तोपर्यंत टिकून राहणारं नाव आहे, कधी कमी होणार नाही. फार अधिकारी काय आहे, त्या माणसांच्या जवळ गेल्यानंतर कळतं काय भजनावर निष्ठा होती त्या माणसाची. विनोद करत होते मान्य आहे, पण त्या विनोदाला प्रमाण होतं. प्रमाणाशिवाय विनोद त्यांनी कधी केला नाही. फार ताकद, संप्रदायाची एक काळ फार सेवा केली त्या माणसाने. मी खूप लहानपणापासून त्यांना पाहिलं. ते इंगळे महाराज ज्यानं तारीख घेतली की नाही त्याला पत्रिका द्यायला आश्रमावर बोलवायची. कुणी असं. मी एकदा तारीख घेतली, मला म्हटले फक्त पत्रिका द्यायला आश्रमावर या. मी म्हटलं कशा करता, त्याने आश्रम बघणं होईल, दुसरं काहीच नाही म्हणायचे. तुम्ही या आश्रमावर या. त्यामुळे एकमेकाचा जवळ संपर्क यायचा. पूर्वीची फड पद्धतीमध्ये हेच पद्धत होती. जाऊन त्यांना प्रत्यक्ष विचारायचं कोणती तारीख आहे काय आहे हे विचारलं पाहिजे. पण ते अशी गंमत आहे. बरं काय होतं ते, मला आमच्या वैरागच्या जवळ एक ठिकाणी कीर्तनाला गेलो काल्याच्या. असंच सकाळचं कीर्तन होतं. ते काही दादांचं कीर्तन होतं वडिलांचं. आमच्या वडिलांना काही अडचण आली म्हणून मला पाठवलं. मी गाडी घेऊन गेलो, मंडपामध्ये गेलो, गाडीतून उतरलो. दिंडी नेमकं गेलेली होती. 10-12 माणसं त्या कट्ट्यावर बसलेली होती. ती 10-12 जण सगळी माझ्याकडे बघायची, पण एकही जवळ येईना. या महाराज म्हणावं तरी कमीत कमी कोणी जवळ येईना, काही येईना. मला कळेना आपलं कीर्तन याच गावात आहे का दुसऱ्या गावात आहे. बरं मी महाराज आहे, बरं कमीत कमी महाराजाचे कपडे घालून आलोय, तसं काही वेगळं नाही. आणि महाराजांनी महाराजांचेच कपडे घालावे. आता महाराज लोक काय काय कपडे घालतात न सांगितलेलं बरं. महाराजांच्याच वेशात असलं पाहिजे का. आपला वेश कसा आहे महत्वाचा आहे, आहार कसा आहे महत्वाचा आहे. मी असे आलेलो होतो, कुणी ओळखे ना, काही जवळ येईना. तेवढ्यात एका वारकऱ्याच्या लक्षात आलं हे महाराज दिसतात आजचे. त्यानं दुसऱ्याला सांगितलं बहुतेक हे आजचे कीर्तनकार दिसतात, तुझं घर जवळ आहे, चल तिथं घेऊन जाऊ. त्यानं काय उत्तर द्यावं ते म्हटलं, ज्यानं फोन केला ती बघून घेईल की आपल्याला काय घेणं देणं पडलंय. म्हटलं माणसं अशी गमतीची आहेत महाराज. पत्ता घराचा कसा असावा. एकाने तारीख दिली, मी म्हटलं अहो तुमच्या घरी यायचं, पण कसं यायचं, कुठं यायचं, गावात आल्यानंतर तुमचं गाव मला माहीत नाही, घर माहीत नाही. तो म्हटला महाराज काही काळजी करू नका, गावात गाडी घेऊन आल्यानंतर कुणाला विचारू नका, जे 2 मजली घर असेल का नाही ते पट्ट्याचं आहे म्हटला, दुसरं कोणाचंच घर नाही. हे काय पत्ता आहे. एक वाक्य सांगू तुम्हाला, एक वाक्य सांगू, नीट ऐका आता. मानसशास्त्रातलं वाक्य. आपलं घर किती मोठं आहे त्याच्यावर घराचं घर पण नसतं. आपल्या घरातल्या माणसांची मनं किती मोठी आहेत त्याच्यावर घराचं घर पण नसतं. घरं मोठी करू नका, मनं मोठी करायला शिका. मनं मोठी करायला शिका. दुर्दैवाने पूर्वीचा काळ आणि आत्ताचा काळ, पूर्वी घरं लहान होती हो, नाही असं नाही, लहान होती, पण काय आदरातिथ्य असायचं महाराज, काय त्यातलं प्रेम असायचं. ती छोटीशी झोपडी असेल पण त्या झोपडीमध्ये मात्र जणू काही स्वर्ग आहे अशी भावना यायची. आता आमची 3-3 मजल्याची घरं असतात, पण त्या घरातल्या पाय टाकला की त्या घरातल्या भिंती सांगतात या घरातली माणसं कशी आहेत. आम्हाला लगेच ओळखू येतं, पाय टाकल्याबरोबर कळतं ती घरं कशी आहेत, माणसं कशी आहेत. यशोदेचं घर कोणतं आहे, ज्या घरात आनंदच आनंद आहे. झालं, महादेवी गेली अंगणामध्ये, गेली आणि मोठ्याने हाक मारली, अगं यशोदे, तुला मुलगा झाल्याची बातमी अख्ख्या गोकुळाला कळवली, परिसराला कळवली, आणि मला कळवली नाही. मी एवढी तुझ्या नात्यातली गोत्यातली असताना मला सांगितली नाही का ग, काय झालं, का कळवली नाही. यशोदेनी लांबून स्वयंपाकघरातून काम करता करता बघितलं. यशोदेनी विचार केला, या बाईला मी ओळखतच नाही तर कळवायचं कसं काय. आता ओळखायला काय, ही काही बाई या गावातली होती का, कैलासातली, ओळखतच नाही. यशोदा बाहेर आली, ती जास्तच बोलायला लागली, मला का सांगितलं नाही, असं का केलं, जास्त बोलायला लागली. बरं आता काय करावं, ओळखलं नाही का मला. यशोदेनी विचार केला, नाही कसं म्हणावं, नाही कसं म्हणावं. ओळख नसली तरी बळच ओळख दाखवावी लागते. आम्हा महाराज मंडळींना फार प्रसंग. आता तुम्ही इतके बिजलगाव मधले इतकी लोक मला पाहता, मला काही प्रत्येकाचीच ओळख असेल असं सांगता येत नाही. नावानिशी तर काहीच नाही. 1-2-3 चेहरे मला जरा परिचयाचे, तेवढ्यांना मी जेहरी करू शकतो.
सगळ्याची काही नावं मला माहीत असणार का? नेमकं कुठेतरी प्रवासामध्ये एस टी स्टँडवर गाठ पडते आणि लगेच लोक म्हणतात महाराज जय हरी जय हरी. आम्हाला विचारतात ओळखलं का, आली का पंचायत? आम्ही अशी गमतीची असतो, अरे वा वा तुम्हाला ओळखायचं नाही तर कुणाला द्यायचो ठोकून आपलं. आम्ही असंच करत राहतो. आपले हे असली नाटकं करावी लागतात, त्याला इलाज नाही. आता आम्ही म्हणतो अरे वा तुम्हाला ओळखायचं नाही तर कुणाला ओळखायचं. तेवढ्यावरती गप्प बसत नाही. बरं सांगा बरं नाव काय आमचं आहे का? जर समजा भरत महाराज आपण जर म्हटलो नाही हो तुम्हाला ओळखत नाही, तर ते तिथं भर स्टँडवर आपल्याला म्हणतो काय महाराज आमच्या गावात खाल्ल्या पिल्लेलं काढतो होते तिथं. फार अवघड, ओळख नाही. आमच्याकडे एक महिन्याला वारकरी यायचा. महिन्याला आमच्या फडावर आपला फड आहे, महिन्याला यायचा. अगदी दशमीला स्नान करण्याकरता दशमीचं स्नान असायचं, एकादशीच्या काकड्यापासून रात्री जागरापर्यंत, द्वादशीच्या खिरावतीपर्यंत असायचं. पण मला ते कळेना कोण आहे. प्रत्येक महिन्याला तरी यायचा. आता गर्दी एवढी वारकऱ्याची महिनावारीला, ओळखायलाच येईना कोण आहे. बरं आता कर्नाटक महाराष्ट्र दोन्ही राज्यातले वारकरी कळेना काय करावं. मी विचार केला आपण वकील आहोत. नाही मी खराच वकील आहे, खोटा नाही. फक्त आता कोर्टात जायला वेळ नाही म्हणून इथं घेऊन आले, बाकी काही नाही. मी म्हटलं वकील आहोत, आपल्याला वकिली कोर्टात जायला जरी वेळ नसला तर आपली वकिली या वारकऱ्यापुढे दाखवावी. म्हणून मी जरा उलट तपासणीतला प्रश्न त्याला केला. का हो कोणत्या एसटीने आला, कोणत्या एसटीने? समजा उदगीर पंढरपूर म्हटलं तर उदगीर कडलाय एवढं तरी लक्षात येत आहे. काही तिकडला सोलापूर पंढरपूर म्हटलं सोलापूर कडलाय एवढं तरी लक्षात येत आहे. मग अंदाज बांधता येत आहे. म्हणून थोडासा विचारला कोणत्या एसटीने आलात. ते इतका बहादर होता. तो म्हटला महाराज नेहमीच्याच 2च्या. कसं करता आता सांगा. हे लोकांना वाटतंय सोपं, जेने काम तेने करू तुझा खरेच होता काय कठीण. यशोदेने विचार केला या बाईला ओळखतच नाही आपण, काय करा. का ग मला सांगितलं नाही. यशोदेने सांगितलं मावशी गडबडीत राहिला असेल. बरोबर ठीक आहे. कुठे आहे कृष्ण, बाळकृष्ण कुठे आहे, आण त्याला. यशोदेने विचार केला नको नको ती संकट येऊन गेली, हे काय नवीन संकट. यशोदेने सांगितलं तो आत्ताच झोपलाय. हे शब्द पाळण्यातल्या बाळकृष्णाने ऐकले आणि बाळकृष्णाने पाळण्यातून पाहिलं. बाळकृष्णाच्या लक्षात आलं अरे अरे कैलासपती शिवशंकर महादेवीच्या रूपाने मला भेटायला आलेत आणि माझी आई म्हणते मी झोपलोय आणि मी झोपलो तर हे जागे राहतील काय. भगवंतानी पाळण्यातून रडायला सुरुवात केली. यशोदेने विचार केला ह्या कृष्णालाही काय करावं. जरा गप्प बसायला काय होत होतं. पण लेकरं अशी गमतीची असतात, कीर्तन रंगात आलं की रडायला सुरुवात करतात. लेकरही अशी गमतीची असतात महाराज. काय करावं. तेवढ्यामध्ये यशोदेने ते बाळकृष्णाला आणलं आणि लांबून दाखवलं. महादेवीने सांगितलं लांबून नाही माझ्या मांडीवर ठेव. मांडीवर ठेवलं. महादेवी बाळकृष्णाकडे पाहते, बाळकृष्ण महादेवीकडे पाहतो. दोघांनी एकमेकाला कडकडून मिठी मारली. हरिहरा भेद नाही नका करो वाद. विष्णू आणि शंकराचं ऐक्य गोकुळातल्या लोकांनी पाहिलं. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. विठाला बाळकृष्णाचा हा प्रवास सुरू झाला. लहान असणारे बाळकृष्ण हळूहळू तळवी तळ हात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत रंगनी रंगनाथ तोम्या देखील लागे सये. हळूहळू मोठे झाले, घराच्या बाहेर पडले. घराच्या बाहेर पडल्यानंतर वेगवेगळे मित्र सगळे गोळा करायला सुरुवात केली. सगळ्या मित्रांना पाहिलं. प्रत्येकाच्या तब्येती अशा अशक्त झालेल्या होत्या. एक काम करा याल तरी या रे मागे आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तोरी. सगळे गोपाळ भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या पाठीमागं. सगळं चोरीचं साहित्य काय लागणारं ते सगळं घेतलं. काय असणारी मग ती उंच काठी घेतली, ते राळ माती घेतली, खडे घेतले, सराटे घेतले. त्याची कारणं खूप सांगितली जातात. आपण काल्याच्या कीर्तनामध्ये प्रत्येक जण ऐकतो. काठी का घेतली. उंच शिंक लावलेलं असेल तर ते मडकं फोडण्याकरता काठी घेतली. खडे का घेतले. जुन्या काळामध्ये उतरंडी असायच्या. उतरंडी माहिती आहेत का. मडक्यावर मडकी ठेवलेली असायची. मग त्याच्यातल्या कोणत्या मडक्यामध्ये दही आहे हे ओळखण्याकरता खडा मारायचा. म्हणजे काय सगळी उतरंड उतरायची नाही. जुन्या मराठी एक म्हण आहे, तुम्हाला पटते का बघा. दुसऱ्याच्या उतरंडी उतरूच नाही. हा जुन्या लोकांना कळालं मी काय बोललोय ते, नवीन पोरांना कळणार नाही. हा दुसऱ्याच्या उतरंडी उतरूच नाही. मग कृष्णाने सांगितलं एक काम करायचं, खडा घ्यायचा मारायचा. टन वाजलं रिकामाय, डब वाजलं भरलंय म्हणायचं. हा हे जमलं खामा आता. असंच म्हणतात की महाराज जमलं आता. विठाला विठाला. तुम्हाला जरा अनुभव जास्त आहे म्हणून म्हटलं. झालं सगळं. मग ते ठरलं. राळ माती घेतली,
ते सराटे घेतले. सराटे कशा करता म्हटले, एखादी गवळण आपल्या पाठीमागं लागली तर म्हटले ते सराटे टाकायचे. सराटे माहिती आहेत का तुम्हाला? तुमच्याकडे शेतात असतात की. ती सराटा ही एक काट्याची जात अशी आहे, कसंही टाका पायात घुसते. तुम्ही टाकून बघा, फक्त मला बाहेर जाऊ द्या. तुमचं तुम्ही कसंही कारण घ्या, कसंही टाका पायात घुसतं. असं टाकलं ना ते पायातच टोचतंय ते. म्हटले ठीक आहे. हे राळ माती कशा करता? भगवान म्हटले एक काम करा म्हटले, ही माती कशा करता तर आपण सराटे टाकले मान्य आहे, पण एखादी गवळण चप्पल घालून जर आपल्या पाठीमागं धावायला लागली तर तिला ते सराटे टोचणार नाहीत. मग ती जवळ आली की तिच्या डोळ्यात माती फुकायची. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे भवानी बिजलगाव तालुका कमालनगर जिल्हा बिदर. आपले नम्र समस्त ग्रामस्थ मंडळी तसेच युवक मंडळ भजनी मंडळ भवानी बिजलगाव.